तर गणपती बाप्पा मोरया मित्रांनो. तर मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन चॅनल घेऊन आलेलो आहे मित्रांनो. कारण का आपला लास्टचा चॅनल होता इकडे तुम्हाला नाव येत असेल स्क्रीनवरती, तर त्यात थोडा चॅनलचा आपला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो. तर बरेच त्याच चॅनलला मित्रांनो 3 ते 4 महिने झाले मी व्हिडिओ टाकत नाही, अपलोड करत नाही. थोडा 2-1 महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व होईल. बरेचसे आपले मित्र आपल्या त्या चॅनलसाठी काम करत आहेत. तर मित्रांनो हा चॅनल काढलेलं नवीन, तर तुम्ही माझं जर मागच्या कोणत्या व्हिडिओमध्ये माझ्या नवीन चॅनलवरती बघितलं असेल जुन्यावाल्या, तर मित्रांनो तर माझं नाव आहे प्रथमेश. तर मी आजपासून या चॅनलवरती व्हिडिओ चालू करतो मित्रांनो. गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे. 3 महिन्यावरती गणेश उत्सव आहे मित्रांनो. 3 ते 90 दिवसावरती बाप्पांचं आगमन आलेलं आहे. तर ह्याच करता आपण आज आलेलं मित्रांनो परळ वर्कशॉपला. आणि परळ वर्कशॉप बरेचसे गणेश संकुलमध्ये आपण जाऊ मित्रांनो. तिकडचे वर्कशॉपची अपडेट घेऊ आणि इतरही बघू आजूबाजूचं काय काय अजून तयारी झालेली आहे मित्रांनो. मूर्त्या, ट्रॉल्या, बिलांमध्ये मी बरेच दिवसांनी इकडे आलेलो आहे. जवळजवळ 1 वर्षांनी परळ वर्कशॉपमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर आपल्या या चॅनलला मित्रांनो सोबत ठेवा. आता आपण सर्वात पहिला जाऊया ना मित्रांनो परळ वर्कशॉपमध्ये. बघूया तिकडची अपडेट काय. तिथून नंतरला गणेश संकुल आणि नंतरला काय रहते बकरी अड्डा अरुण दत्ते अरुण दत्ते दादांचा लालबाग परेलची गणेश नगरी म्हणून आपला त्यांचा नवीन कारखाना ओपन केला त्यांनी. तर त्यांच्या कारखान्यात सुद्धा आपण जाऊ मित्रांनो. तर व्हिडिओ आवडलेला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपलं नवीन चॅनल आता कसं आहे ते. चला तर जास्त वेळ नाही घेता आपण जाऊ परळ वर्कशॉपला. आज माझ्याबरोबर ना शुभम आहे. शुभमला VIP ट्रीटमेंट दिली आपण. त्याला स्टेशनवर जाऊन आणला गाडीने. हा आपला तुषार मित्र आहे, गेल्या वर्षीपासून आपल्याबरोबर आहे. आणि हा सिद्धेश ॲक्च्युली आपला जुन्या चॅनलचा सगळं करता हाच होता. ह्यानेच आपल्याला चॅनल ओपन करून दिलेला. आता नवीन चॅनलसाठी पण त्यालाच मी बोलवलं इकडे. आपला लकी आहे तो. आणि हा इकडे थोडा दमला गाडीवरून आला तरी. तर मित्रांनो आपल्या ना परळ वर्कशॉपच्या पाठीमागे आहे. तर जाऊ आतमध्ये. या लोकांचा काही इंट्रो शूट व्हायचा बाकी आहे. तर आपण आतमध्ये जाऊन अपडेट घ्यायला चालू करूया. चला तर हे बघा परळ वर्कशॉपची आपली बॅक साईड आहे. थोड्या दिवसात हा जो एंट्री पॉईंट दिसते तो थोड्या दिवसांनी बंद होईल. आणि थोडं आता इकडे लगबग होईल. आता थोड्या दिवसात इकडे लगबग चालू होईल. आता कुठे काम चालू झालं आता आतमध्ये दिसतो आहे. आणि पूर्ण परिसर आहे ना थोड्या काही दिवसातच आहे ना मित्रांनो, पुढच्या महिन्यापर्यंत पूर्ण भरणार आहे रविवारचा आणि शनिवारचा. कारण का इकडे आपल्या बाप्पांचं आगमन चालू होणार आहे. हे बघा इथून बॅक साईडने आपलं थोडं काम दिसतो आहे. जाऊ आतमध्ये. तर मित्रांनो परळ वर्कशॉपचा आपला मेन गेट बघतोय. आणि यावर्षी खूप उंच आहे. बहुतेक 40-45 फुटाची मूर्ती निघेल बाहेर. आणि इकडे ना परळच्या सम्राटचा बॅनर लागलेला आहे. त्यांचं आज पाद्यपूजन आहे. आतमध्ये जाऊ. थोडा मूर्त्यांचं काम चालू झालेलं दिसतोय आपल्याला. तर मित्रांनो आपण आहे ना परळ वर्कशॉपच्या गेटने आतमध्ये आलो. डायरेक्ट आतमध्ये आलो कारण का आतमधले अपडेट घेण्यासाठी आलो. तर इकडे काही वर्कशॉपचे काम चालू आहेत. म्हणजे गाळे आहेत. प्रत्येक हा एक गाळा आहे, तसे प्रत्येक गाळे आहेत. आणि इकडे जो गाळा आहे ना मित्रांनो अग्नी आर्ट्स स्टुडिओ यांचा गाळा आहे. आणि त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे. तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून त्यांचा इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता. आणि इथे काही बाप्पांच्या मूर्त्यांच्यामध्ये साहित्य आलेलं आहेत. त्यांचं काम चालू झालेलं आहे. आणि इकडे एक बघतोय चेंबूरचा समर्थनचा बाप्पाची ट्रॉली आलेलं आहे. आणि पाईपलाईनचा महाराज यांची एक ट्रॉली आलेली आहे. आणि आपण जाऊ पुढे थोडा अजून काय बघू. आणि बघा माझे मित्र जरा फिरते आहेत. मित्रांनो तिकडेचं बाप्पांच्या मूर्तीचं काम चालू आहे ना ते आपण थोडा वरून शूट करतो असं मला सांगितलं. इकडे बघा इकडेसुद्धा काम चालू झालेलं आहे. आणि इकडे आहे ना मित्रांनो हे प्रबळ बघा खूप छान प्रबळ आहे. हनुमंताचा प्रबळ आहे. लास्ट 2-3 वर्ष हे प्रबळ चालतं आहे मित्रांनो. आपण 2-3 वेळा बघितलेलं आहे प्रबळ लास्ट 2-3 वर्षामध्ये. आणि इकडे देखील एक पाट आलेलं आहे बाप्पाचं. खूप सुंदर असं पाट आहे. बघा हे साचे आहेत. हे साच्यातनं बाप्पा आकार घेतो आपला. हे बघा इकडे साचे ठेवलेले आहेत सगळे. ह्या साच्याने आपला बाप्पा आता आकार घेईल. आणि तिकडे एक ॲक्च्युली आहे ना मित्रांनो मूर्ती रेडी आहे थोडी. तर फटाफट काम चालू झालेलं आहे. तर इकडे पाठी एक आहे बघा बाप्पांचं काम चालू आहे. आणि तिकडे पण खूप सिद्धेश दादाचा कलागंध आर्ट्स आहे सिद्धेश दादाचा. तिकडे देखील आपला चिंतामण तिकडे घडणार आहे थोड्या दिवसांनी. ते सुद्धा आपण बघू. आणि इथे बघा एक ट्रॉली आहे ती जागेवरती तिथे रेडी केली जाते. ही जी ट्रॉली आहे ना एक जागेवरती बहुतेक रेडी केली जाते. ट्रॉली आहे का माहिती नाही. हा बाप्पाच्यासाठी काहीतरी असेल. ट्रॉली ना मित्रांनो हे सिंहासन आहे बाप्पाचा ज्या मूर्तीचं बघा दिसते सगळं. आणि जाऊ आपण आता जरासा पुढे बघू. इकडे ना बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू आहे. तुम्हाला फक्त वरचा फेस दाखवते बाप्पाचा. आणि इकडे देखील आहे फक्त आपण वरतूनच बघतोय. बाकी बाप्पाचा पूर्ण काय फेस आपण रिव्हील नाही करू शकत म्हणजे पूर्ण नाही दाखवू शकत.
थोडा समजून घ्या. आणि इथे सिद्धेश दिगोळे दादांचा जे वर्कशॉप आहे तो देखील आपण जाऊन बघूया थोडा. मित्रांनो कलागंध आर्ट्स आहे, सिद्धेश दादाचा वर्कशॉप आहे. इकडे चिंतामणीच्या मूर्ती देखील इकडेच बनणार आहे. आणि इकडे ना मित्रांनो एक ऑलरेडी एक ट्रॉली आलेली आहे ती आपण बघू. परेलच्या विघ्नार्थाची ट्रॉली आहे. आणि इकडे मग बघा विष्णुदेवाचं ना 10 अवतारांचं म्हणजे प्रबळ आहे. खूप सुंदर आहे असं प्रबळ. आणि बरेचसे आहेत ना मित्रांनो आता काम चालू झालेलं आहे, तुम्हाला समोर दिसत असेल मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे. आणि इकडे आहे ना ईश्वर आर्ट्स म्हणून आहे ना इकडे लहान लहान मूर्त्यांचा वर्कशॉप आहे बाप्पांचा. इकडे तुम्ही लहान लहान मूर्त्या तुमच्या घरासाठी घेऊ शकता. हे बघा इथे ना लहान लहान मूर्त्या तुम्ही तुमच्या घरासाठी घेऊ शकता. खूप सुंदर आहे. आपण वर्कशॉपच्या आतमध्ये आलो आहे. खूप सुंदर सुंदर इकडे बाप्पांच्या मूर्त्या आहेत. आणि हे बघा असं डायमंड विमनने दागिन्यांनी बाप्पांच्या मूर्त्या सजवलेल्या आहेत. खूप छान वाटतं आहे. आणि ते सिद्धेनक रूपातल्या बाप्पांची देखील मूर्ती आहे. आणि बघा ही एक आहे सिद्धेनकच्या रूपातली बाप्पांची मूर्ती. बऱ्याचशा मूर्त्यांना मित्र बघा ही एक मस्त वर्क काम केलेलं आहे मित्रांनो. खूप चमकते मूर्ती, बाप्पांच्या दागिने खूप चमकते आहेत. आणि इकडे ना मित्रांनो बऱ्याचशा बाप्पांच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता बाप्पांच्या मूर्त्या. खाली देखील आहे ना मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आहेत बाप्पांच्या. आणि हे खूप भारी वाटतं बघा. ही एक मूर्ती खूप भारी वाटते बाप्पाची. ही एक खूप छान आहे, नाजूक मूर्ती आहे, मस्त काम आहे मित्रांनो. अग्नीचं काम देखील आहे ना मित्रांनो खूप सुंदर आहे बघा. सुंदर आहे बघा. ही जी सिद्धेनक रूपातली मूर्ती आहे बाप्पाची ती देखील खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो बारीक खूप सुंदर असं रीतीने प्रत्येक मूर्तीचं काम केलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक मूर्तीचं काम ना खूप सुंदररित्या केलेलं आहे. आणि बाप्पांचं जे समोरून जे रूप दिसतं ना मित्रांनो माझ्या डोळ्याने खूप सुंदर दिसतं आहे बघा. इकडे देखील खूप आहे. आणि एक मूर्ती छान आहे. बाप्पांचे 2 मूषक इकडे खेळत आहेत आणि बाप्पा असं असं विराजमान आहेत, मांडे घालून बसलेले आहेत, त्यांना बघतात असं दाखवलेलं आहे. खूप सुंदर. आणि ते घरगुती बाप्पांचं डेकोरेशनसुद्धा आहे बघा. तुम्ही जर डेकोरेशन पण तुम्ही इकडे घेऊ शकता, परचेस करू शकता बघा. आणि ते विठ्ठल रूपातली बाप्पांची मूर्ती खूप सुंदर आहे. आणि इथून खूप सारे मूर्त्या आहेत, तुम्हाला मी कमीच दाखवलं पण खूप छान वाटते मित्रांनो. इकडे बघा ही एक मस्त बाप्पांची मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण यांना परळ वर्कशॉपची अपडेट घेतलेली आहे. आता आपण चाललो आहे मित्रांनो अरुण दत्ते दादांचे शॉपला चाललेलं आहे. लालबाग परळची गणेश नगरी त्यांनी एक नवीन स्टुडिओ त्यांचं ओपन केलेलं आहे. तर आपण जाऊ. एक्झॅक्ट आता मला पण माहिती नाही, माझ्या मित्रांना माहिती आहे कुठे शॉप आहे. तर माझ्या आधी सगळ्यांनी जाऊन इकडे व्हिडिओ बनवले, मी तर पहिलाच बनवतो आणि आपल्या नवीन चॅनलला. तर जाऊन बघू दादांचा वर्कशॉप कुठे आहे अरुण दत्ते दादांचा लालबाग परळ गणेश नगरी. आणि बघू तिकडची काय अपडेट आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण मित्रांनो भारत माताला तिकडे गणेश संकुलमध्ये जाऊ. तिकडे बघू शूट करायला भेटते की नाही. तुम्हाला आता माहिती पडतं नाही भेटत आहे पण प्रयत्न करू सुमत काहीतरी काढू. आपण परळ वर्कशॉपची इथून निघालो आहे आणि इकडून चाललो आपण भारत माता टॉकीजच्या दिशेला चाललो आहे. तिकडेच अरुण दत्ते दादांचा वर्कशॉप आहे. तर तिकडे जाऊ. याचा काही बरेचसे मित्र आपले चालत आहेत आणि जाऊ फटाफट तिकडचा व्हिडिओ शूट करू. मित्रांनो परळ वर्कशॉपच्या साईडने आलेलो आहे आणि हे या भारत माता साईड आहे. आणि भारत माताचा जाताना इकडे जो पेट्रोल पंप लागतो त्याच्या बाजूला ही जी गल्ली आहे मित्रांनो तिकडेच अरुण दत्ते दादांचा वर्कशॉप आहे नवीन. जाऊ आतमध्ये मस्तपैकी एक व्हिडिओ बघू अपडेट काय आहे. टॅक्सी आलीमध्ये सफेद केसवाली. जाऊ आतमध्ये. हे मित्र आपल्याकडे वाट बघत आहेत. जाऊ. इकडे खूप भन्नाट असा बाप्पांच्या मूर्त्या असतात. दादा जो घडवतो ते खूप छान असतात. आपण जाऊ आतमध्ये बघू. आता बघा मित्रांनो इकडे बॅनर आहे स्वराज्य लालबाग परळ गणेश नगरी. हे बघा अरुण दत्ते दादांचाच बॅनर आहे आणि ते परळच्या महाराजाचा फोटो आहे बॅनरवर. आणि इथे पुढेच वर्कशॉप आहे. आपण जाऊ पुढे आणि इकडे वाट का बघतात ते बघू. हे काय आलं चल मित्रांनो. कदाचित आहे ना कदाचित मी तुम्हाला बोलतो आहे ह्या गल्लीतनं आगमन नाही होणार कदाचित. आणि आपण तुम्हाला सांगतोय बहुतेक आगमन जिथून गणेश संकुलचे आगमन होतात मोठे मोठे तिकडूनच होणार. तुम्हाला ना मित्रांनो फक्त एक सांगतोय मला तर वाटत नाही या गल्लीतनं आगमन होईल म्हणून बाप्पांचं.
जे अरुंधती दादांच्या मूर्त्या असतात आपण बघितलं परळ महाराजा वगैरे कसा असतो. तर मला वाटते भारत माता टॉकीजच्या इथूनच आगमन होणार या वर्कशॉपचं देखील. तर बघू काय आहे. तर जाऊ अपडेट घेऊ. चला हे आपण सरळ आलो ना तर ही गल्ली आहे ना मित्रांनो परळ वर्कशॉपला जाते पाठच्या गल्लीत. पण ह्या गल्लीत नाही जायचं तुम्हाला. बघा बाप्पांच्या समोर बॅनर आहे तुम्हाला इकडे दिशा दिलेली आहे. परळच्या मोरेश्वरच्या इथून पुढेच बाप्पा अरुणदादाचा वर्कशॉप आहे. थोडा कसं मित्रांनो बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय पण थोडा त्रास होतोय. चला तर या जाऊ बघू अपडेट. मित्रांनो अरुंधती दादांचं वर्कशॉप आलेलं आहे. समोर खूप भन्नाट अशा मूर्त्या दिसत आहेत. खूप लांबल्याचं कसं वर्कशॉप आहे हा. फक्त कदाचित इकडे अरुणदादाचंच वर्कशॉप आहे हा. आणि गेल्या रविवारी काहीतरी मित्रांनो वर्कशॉपचं उद्घाटन झालेलं आहे. तर जाऊ इकडे छान एक सुंदर बाप्पांच्या आतमध्ये मूर्ती दिसते ते सुद्धा पाहू आपण. तर मित्रांनो अरुंधती दादांच्या वर्कशॉपला आलेलो आहे. इकडे ना बहुतेक मित्रांनो चेंबूरचा चिंतामणीचा बाप्पाची व्हिडिओ आहे. बघा इकडे बाप्पाची व्हिडिओ आहे आणि इथे एक बाप्पाची ट्रॉली आहे. वसंतनगरचा महाराजा. आपण ना वर्कशॉपच्या आतमध्ये आहे. बघा दिग्गज मूर्तिकार आहेत ना विजय खातू सरांचा हा जो फेस आहे बाप्पांचा समोर आहे. फेमस फेस आहे विजय खातू सरांचा. तो यावेळीच अरुंधती दादांना देण्यात आला आहे. अरुंधती दादासुद्धा आता हे फेस यूज करणार आहेत. आणि त्या कॅसाटीला अरुंधती दादा बसलेले आहेत पण जास्त काय तुम्हाला अपडेट देता येणार नाही. इकडे ना सांताक्रूजच्या राजाची ट्रॉली आली आहे आणि पाईपलाईनचा एकदंताच्या राजाची ट्रॉली आहे काहीतरी. आणि इकडे देखील आहे ट्रॉली ती आपण बघू. इकडे चेंबूरचा चिंतामणीची ट्रॉली आहे आणि पुढे एक बाप्पाची एक ट्रॉली आहे. आणि तेवढं आपण काही जास्त शूट नाही करणार आहे. थोडं इकडे काम चालू आहे त्यासाठी मित्रांनो. बाकी काय नाही एवढीच अपडेट आहे दादाची इकडची. आणि तिकडे फक्त बाप्पाची एक मूर्ती आहे बस. लगभग चालू झालं आहे अरुणदादाच्या वर्कशॉपला. आणि खूप भन्नाट यावर्षी मजा येणार आहे कारण का पूर्ण वर्कशॉप आहे ना मित्रांनो एकटा दादाच हँडल करणार आहे. यात दुसरा बहुतेक कोणी नसणार आहे. म्हणून आपण जाऊ आता गणेशंकुलच्या इकडे काय थोडी अपडेट घेऊ. पण मजा मित्रांनो इथून ते पूर्ण आहे ना दादाचाच वर्कशॉप आहे. आणि पूर्ण मैदानात पुढच्या वर्षी आगमनाला यावर्षी मजा येणार आहे. पूर्ण मैदान भरणार आहे थोड्या दिवसांनी. आणि आता आपण चाललो आहे बाहेरच्या मार्गाला. तर मित्रांनो आता आपण आहे ना अरुंधती दादांच्या वर्कशॉपची अपडेट घेतलेली आहे. आता आपण चाललेलो आहे ना मित्रांनो गणेश संकुल या ठिकाणी चाललो आहे. तिकडे वर्कशॉपची अपडेट बघूया मित्रांनो काय आहे. नवीन चॅनल आहे मित्रांनो एक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सपोर्ट द्या मित्रांनो. गरज आहे आता सपोर्टची कारण का एक चॅनल आपला बंद झालेला आहे. तर प्लीज चॅनलला अजून लाईक केलं नसेल लाईक करा. लाईक करायचे का पैसे नाही. चॅनल सबस्क्राईब करा एकदम फ्रीमध्ये आहे तुम्हाला. चला आपण जाऊ आता पुढे. आपले मित्र चाललेले आहेत आणि अशा प्रकारे माझा हात फिरलेला आहे. आता वांदा नाही. आता आपले लगातार व्हिडिओ येत राहतील. समोर भारत माता सिनेमा आहे आणि आपला हा आहे गणेश संकुलचा मेन गेट. इकडून बाप्पांचे आगमन होतात. आपला परळचा राजासुद्धा इकडूनच आगमन होतो. आणि थोडं आपण बघू आतमध्ये. आणि तुम्हाला समोर दिसत असेल मित्रांनो इकडे आहे ना वर्कशॉपचं काम चालू झालेलं आहे. ते बघा थोड्या दिवसाने ना मित्रांनो सगळं काही भरणार आहे. इकडे खूप सारी गर्दी असणार आहे कारण का इथून आपला बाप्पा येणार आहे. प्रत्येक मंडळाचा बाप्पा इकडून आहे. प्रत्येक नगराचा राजा इकडून येणार आहे. आणि
खूप छान वाटते मित्रांनो इकडे ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला आतमध्ये दाखवलं आहे बघा, पूर्ण काम चालू आहे. आणि त्याच गल्लीतनं आता काही दिवसांनी बाप्पांचं आगमन होणार आहे मित्रांनो. आता आपण जाऊ फ्रंट गेटला. ॲक्च्युली हा पण एक फ्रंट गेटच आहे आणि हा बॅक गेट पण त्याला बोलता येईल. हा भाऊचा आमचा व्हिडिओ चालू आहे इकडे. बघू आपण कसा शूट करतोय. बघा दोघांचे व्हिडिओ चालू आहेत. एक यूट्यूबवरती येणं म्हणजे मित्रांनो फक्त नाही आहे, कारण का इकडे येणारे जाणारे 4 माणसं आम्हाला बघतायत, तरी पण त्यांच्या समोर उभं राहून ना मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे. एक अंगात डेअरिंग पाहिजे. आता तो काय बोलतो त्याला त्याचा माहिती आहे. एकदम मोबाईल त्यांनी जवळ पकडला आहे. आणि तुषारने पण बघा, पण हे ॲक्च्युली आहे ना लाजण्याचा प्रकार नाही आहे. तुषारने पण, तुषार एवढा पब्लिक समोर व्हिडिओ शूट करत होतात, काय वाटते लाज? नाही लाज शरम आपण सोडलेली आहे. मजा येते मित्रांनो, फक्त अंगात डेअरिंग पाहिजे. गेल्या वर्षी याचा फेस रिव्हील नव्हता, तो फेस आपण रिव्हील केलेला. माझ्या मित्रांनो चॅनल आहे द तुषार व्लॉग, त्याच्यात पण जाऊन व्हिडिओ बघा. भरपूर अपडेट व्हिडिओ आहेत. दादाच्या तर आज पहिला व्हिडिओ आहे. आपल्या 4-5 दिवसा अगोदर खूप अपडेट व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याला पण जाऊन तुमचा प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. आणि दादाच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुझ्या चॅनलचं नाव काय आहे? ह्याच्याचे फेस रिव्हील नाही आहे आणि मला सांगतोय हे भाई चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव सांग भाई. ह्याची कुठची पण व्हिडिओ असेल ना भाई तुम्ही बघा. आणि आपला सिद्धेचं चॅनलचं नाव काय नवीन येणारा बॅकअपला? भावाच्या चॅनलचं नाव काय? मुंबई का शुभ 25 RX 125. भावाचं आम्हाला नाव नाही आठवल काय की भावाचं नाव आठवत नाही कधी. रस्ता भेटायला आम्हाला गेल्या वर्षी ॲक्च्युली. आणि हा मला चायची असलेली सोयी केलेली आहे 5 रुपयाची चाय. चला जाऊ आपण पुढे. मित्रांनो आपल्यासमोर जो उभा आहे जो एक फेमस यूट्यूबर आहे. त्यांनी त्याच्या चॅनलला ना अजून चेहरा त्यांनी रिव्हील नाही केलेला आहे. तर हा कोण असेल आणि चॅनलचं नाव काय असेल जो सांगेल बरोबर मित्रांनो कमेंटमध्ये, त्याला 1001 रुपये आपला शुभम देणार. शुभम देणार 1001. भाई ह्याचा फक्त फेस आणि याच्या चॅनलचं नाव सांगा कमेंटमध्ये नक्की. आणि जो व्यवस्थित सांगेल त्याला एक फोन नक्कीच फोन आम्ही देऊ. आणि शुभम स्पॉन्सर मित्रांनो भारत माता सिनेमामध्ये गबर कूड हा पिक्चर तुम्हाला बघायला भेटेल. भावाचा जर पेस कोणी सांगितलं फ्री तिकीट आहे भाई, पिक्चरची फ्री तिकीट. त्या लोकांना सांगतो फ्री तिकीट आहे. गबाड कोण किती प्राईस आहे भाई, स्वस्त आहे. आपण बघा हे तुंबाडची मंजुळा पण बघू, फ्री तिकीट देणार तुम्हाला मी. मित्रांनो गणेश संकुलच्या मेन गेटच्या इकडे आलो आहे. बघू थोडा प्रयत्न करू आतमध्ये शूट करायला देतात काय. इकडे बघा अमर आर्ट्स छोटे घरगुती गणपती बाप्पांचे वर्कशॉप सुरू होतात आता, बांधले गेले आहेत. आणि श्री गणेश चित्रशाळा आहे ना ही मित्रांनो दरवर्षी इकडेच असते. आणि ह्यांच्या मूर्त्या आहेत ना मित्रांनो खूप सुंदर असतात, मातीच्या मूर्त्या असतात. आणि यावेळी पण बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आहेत. ह्यांच्या मूर्त्या मला खूप आवडतात मित्रांनो, एक नंबर आहे. नंतरला त्यावेळी आपण जाऊ आतमध्ये बाप्पांच्या मूर्त्या बघू. आणि सार्थक आर्ट्ससुद्धा खूप प्रसिद्ध आहे बघा. समोर आहे ना मित्रांनो शिवाई आर्ट्स आहे. आणि इकडे वेळ ब्रदर्स यांचे वर्कशॉप आहे. वेळ ब्रदर्सचा इकडे वर्कशॉप आहे. आणि इकडे त्यांच्या काही मूर्त्या आहेत घरगुती. आणि एक नंबर असतात त्या मित्रांनो या मूर्त्या सगळ्या. या वेळ ब्रदर्स आहे ना मित्रांनो समोर असतो दरवर्षी. आणि यांच्या मूर्त्यांचं काम चालू झालेलं आहे. रावस मूर्त्या असतात. आता मूर्त्यांचा थोडा अर्धा काम आहे म्हणून काय दाखवत नाही आहे, पण खूप सुंदर मूर्त्या असतात. आणि इकडे मित्रांनो शिवाई आर्ट्स यांचा कारखानासुद्धा चालू झालेला आहे. आपण बघू मित्रांनो शिवाई आर्ट्सचे नवीन फेस रिव्हील झालेले आहेत. ते इथे ठेवलेले आहेत, आपण ते बघू. शिवाई आर्ट्सचे एक नंबर आहे ते बघा, तिन्ही पण फेस आहेत. मित्रांनो शिवाई आर्ट्सचे नवीन फेस आहेत यावर्षीचे. खूप छान वाटतात. आणि बाप्पांची जी आखणी आहे एक नंबर वाटते मित्रांनो. जी आखणी आहे बाप्पांची एक नंबर आहे. बघा ही लहान मूर्तीचा फेस आहे, ते देखील खूप सुंदर वाटते. आणि तुम्हाला एकदा आखणी दाखवतो बाप्पाच्या मूर्तीची. हे बघा असे बोलके डोळे आहेत मित्रांनो ना, एवढे सुंदर बोलके डोळे आहेत ना बाप्पांचे, तुम्हाला सांगू नाही शकत. खूप सुंदर वाटते मित्रांनो. शिवाई आर्ट्सचे नवीन फेस आहेत यावर्षीचे.
खूप छान वाटतात आणि बाप्पांची जी आखणी आहे एक नंबर वाटते मित्रांनो. जी आखणी आहे बाप्पांची एक नंबर आहे. हे बघा ही लहान मूर्तीचा फेस आहे ते देखील खूप सुंदर वाटते. आणि तुम्हाला एकदा आखणी दाखवतो बाप्पाच्या मूर्तीची. हे बघा तसे बोलके डोळे आहेत मित्रांनो ना, एवढे सुंदर बोलके डोळे आहेत ना बाप्पांचे, तुम्हाला सांगू नाही शकत. खूप सुंदर वाटते. मित्रांनो जे समोर आहे ना कलासागर आर्ट्स आहेत, निखिल राजन खातू दादांचं आहे शॉप आहे. तिकडे काम चालू आहे. तिकडे ॲक्च्युली ना परमिशन नाही व्हिडिओ काढण्याची, म्हणून मी इथूनच काढतो आहे. आणि आपण पुन्हा एकदा आता बाहेर चाललो आहे आणि थोडा आतमध्ये जरा गणपती बघायला भेटतात काय बघूया. हे बघा इकडे ना मित्रांनो जवळजवळ एक अर्धा फुटाची बाप्पांच्या मूर्त्या आहेत छोट्या छोट्या. आणि जे सगळे बाप्पांच्या जे मूर्त्या आहेत ना प्लॅस्टिकमध्ये ठेवलेल्या आहेत, कारण का कलर काम झालेलं आहे आणि धूळबीळ उडू नये म्हणून. आणि सगळ्या मित्रांनो इकडे मातीच्या मूर्त्या असतात. सगळ्या काही ज्या मूर्त्या आहेत ना हे सगळ्या मूर्त्यांना मित्रांनो मातीच्या असतात. आणि पण काय सांगू ना मित्रांनो या मूर्त्या रावास असतात. इकडे सगळे रावच असतात मूर्त्या. आतमध्ये बघा. तर मित्रांनो ही आता आपली एंडची व्हिडिओ आहे. आपण 3-4 वर्कशॉपची आपण अपडेट घेतलेली आहे. काम आता मूर्त्यांचं चालू झालेलं आहे मित्रांनो. तर एंडची व्हिडिओ जास्त काय बोलणार नाही मित्रांनो. एवढंच सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यानंतर लाईक करणं कमेंट सांगा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठची बघायची लहान मूर्त्यांच्या वर्कशॉप बघायचं घरगुती सगळं काय सांगू शकता. लागणारच मला व्हिडिओ तर मित्रांनो सपोर्ट करा प्लीज. सपोर्ट आता गरजेचं आहे मला. तर जे आपल्या चॅनलवर सपोर्ट दिला पाहिजे याही चॅनलला मला सपोर्ट द्या. आता लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत ना मित्रांनो. घरगुती गणपती बाप्पांचा वर्कशॉप आहे त्याची येणार आहे. तर म्हणून सांगतो चॅनल सबस्क्राईब करा. चला आता मी निघतो. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.